मामा नमस्कार. नमस्कार. परिचय आपला, नाव गाव तालुका जिल्हा. नाव सर्जीराव गोविंद पाटील, गाव चावरे, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकलंगडी. मामा काय करताय तुम्ही सध्या? शेती. आज इकडे येणं कसं काय केलं? खास गाया बघायसाठी, गाया आणि बैल. या जागेची ओळख कोण करून दिली होती? प्रसाद. नाव काय त्यांचं पूर्ण? प्रसाद अनिल पाटील. त्यांचं ना आता तुमच्या संग काय? आपलं भाचा म्हणायचा. बाचा. हां. बर बर. मग आता बाच्याचं वय कमी आहे, तुमचं वय वडीलदार माणूस. होय. आज त्याच्या नादाला कसं काय लागला तुम्ही? आता त्यानं ती धावल्यावरनं जरा बघूच वाटलं. काय दाखवलं होतं? त्याचे फोटो धावलं होतं गायांचं बर. त्या मोबाईलवरनं. हां हां त्याला म्हटलं चल जाऊन ये तिकडनं बघून. बर. तेवढ्यासाठी आहोत. कधीपासून बघताय मामा? तरी पण 5-6 महिने झाले बघते. काय बघताय नेमकं? ते गयाच की म्हणजे गयाचा विषय डोक्यात असा बघा शेतकऱ्याच्या. हाय की. का बरं गाय डोक्यात ठेवायची मामा खरं? आता हे बघा, ती पहिली जात चांगली आहे गायांची म्हणून बघूच वाटली. बर. बाकी फायदा काय असू शकतो? फायदा काय त्याचा? आता इथनं मोर फायदा, इथनं मागं किंमत नव्हती तिची, आता किंमत कळायला लागली लोकांना. कळाली. ठीक आहे, लोकांचं जाऊ द्या. तुम्हाला काय कळलं होतं पहिल्यापासून गाय म्हणजे काय, किंवा तिचा वापर कसा केला जातो, किंवा तिच्याकडे बघताना काय म्हणून बघतो आपण? तिच्याकडे बघताना आई म्हणूनच बघायला लागते तिला. काय आता घरोघरी गाया करायला लागलेत लोक, पहिलं काही नव्हतं ते. बाकी माणसाच्या आयुष्यात कोणता वापर करून, कसा वापर करून घेता येतोय मग तिचा? करून घेता येतोय का वापर कर गायचा? हा येतोय की. कसा काय तिला चांगली सांभाळली, तिला पाडा एखादा पाडी झाली तर फायदा आहे तिच्या. बस खरं मामा तिचा वापर म्हणता येईल का खरं तीच आपल्याला सांभाळते? आपणाला पण तिला सांभाळली पाहिजे, तिनं पण आपणाला सांभाळलं पाहिजे. पण तिचं कर्तव्य ती करतेच. करतेच की. आपण करतोय का? आपण करतोय की. आपण केल्याशिवाय तिचा उपकार आपल्यावर राखत नाही, चिडून जाते. आपलं बरोबर आहे त्यांचं. काय बरोबर आहे? उपकार तिचा हा आपल्या जे नाही फिटत, हा, पण ती फिडून जाते. प्रसाद नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय पूर्ण? प्रसाद अनिल पाटील, मुक्काम पोस्ट नवे चावरे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. काय विशेष इकडे येण्याचं? तीच की, गाई बघण्यासाठी, बैल बघण्यासाठी. आणि कधीपासून नाद आहे? नाद लहानपणापासूनच. मामाचं नातं काय? मामा आत्याचे मालक होते आमचे. आत्याची मालक. हां. तुम्हाला एखाद्या तरुण वर्गासोबत काही वाटलं नाही का? एखादा पोरगा घेऊन सोबत काही वाटलं नाही? ती मोठी माणसं, जरा अनुभव असते मोठ्या माणसाचं, कळतंय ना जरा त्यातलं. बर. त्यामुळे त्यांच्याकडे म्हणजे आपलं कुठंतरी चुकलं तरी त्यांचा आधार लागतोय. आधार असतोय, समजून सांगतात बाबा चुकीचं काय बरोबर काय सांगू शकतात नाही ते. बर. की असं केल्यावर असं होते, असं केल्यावर असं होते. 4 गोष्टी त्यांच्या म्हणजे अनुभवाच्या गोष्टी असतात त्यांच्या. या जागेची ओळख कधीपासून झाली? 1 वर्ष झालं चॅनल बघतोय मी. हां. मग ती पहिलाच व्हिडिओ आपले हे जे संकचे पाटील, बर बर, त्याचा शिंगमोडका बैल होता. हां. व्हिडिओ तुम्ही केलेला आहे त्याचा. बर. व्हिडिओ बघता बघता असं सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ते व्हिडिओ नवीन नवीन यायला लागले. बर. मग प्रत्येक खाणीची माहिती, हां. कुठल्या खाणीचा कुठला बैल आहे, कुठल्या गाईची कुठली खाण आहे, कुठल्या पोटचा आहे, हे सगळं या चॅनलमुळे माहिती झाली. बर बर बर. अजून काय शिकाय भेटलं? भरपूर शिकण्यासारखं आहे. फायदा करून घेतला तर आहे, नाही घेतला तर काय आहे. शर्ती बंदी असल्यामुळं माणसाचा म्हणजे कलच नव्हता की हिच्याकडे बाबा ही गाय आपण सांभाळावी, ते करावी. शर्ती चालू झाल्यामुळे तर लय माणसं 10 लाख म्हटलं तरी सुद्धा पैसे देऊन नेणार सांभाळणं एवढी आहेत. आणि या चॅनलचा इतका फायदा आहे की नाही, ज्याला इच्छा नाही आहे गाय पाळायची तो सुद्धा माणूस ह्या क्षेत्राकडे वळला किल्लारकडे. बाबा आपल्या दारात असावं, म्हणजे हे चॅनल बघितल्यानंतर बैल रकायचा, ही गाय बघितल्यानंतर बाबा मनात असं वाटतंय की आपल्या पण दारात एखादा असं असावं, पैदास व्हावी. आपल्याला राहू दे वळूच आहे, पण गाय एखादी चांगली पाळून त्याला एखादा चांगला बैल दाखवल्यानंतर पैदाच चांगली होत्या. 5-50 हजार लिकाय ती 1,00,000-2 लाखाला सुद्धा विकतंय. कधी विकतंय ती काय 6 महिन्यापासून, आता 2 महिन्यापासून चालू माणसं बघायला चालूच करतात. मग तेवढं विकण्यासाठी काय काय करावं लागतं? कष्ट आहे त्याला भरपूर, खरं सांभाळावं लागतं त्याला व्यवस्थित. वेळच्या वेळी त्याला दूध चंदी देणं म्हणा,
किंवा दूध पाजणे वेळच्या वेळी त्याची निगा करावी लागते. बरं बरं. निगा करावं लागते. त्या गुराच्या 4 माहितीतली माणसं आहेत त्यांच्या संग संपर्कात राहायला राहावं लागते. होय, लागते. तेव्हा ते प्रचार होतो. कळतं. प्रसाद आता वय किती? 24 ह्या 24 वर्षात अशा भेटी किती झाल्या? पहिलीच भेट. पहिलीच भेट. हा, मग घरात काय सांगून आला तुम्ही? काय माहितीये घरात सुद्धा म्हणजे असं हे बघा नाही येत तुमचं नाव सांगून आले सांगून आले. असं असं आमचा मित्र आहे आम्ही ते जाणार आहे म्हणतो 2-3 दिवस. 2-3 दिवस काही प्रॉब्लेम नाही, जावा या व्यवस्थित या असं सांगितलं सगळ्यांनी घरात. बरं बरं बरं. म्हणजे सपोर्ट आहे घरातून सुद्धा की असं बाबा हे करायचं नाही ते करायचं नाही. आता नवीन पिढीच कसं झालंय माहितीये का, घरातनंच पहिला हे करतात, विरोध करतात. आता लांबचंच उदाहरण कशाला, निजामपूरचे आपले ते शंभूचे मालक, त्यांच्या फॅमिलीतून त्यांना सपोर्ट आहे का? नाही आहे त्यांना सपोर्ट. पण त्यांच्या काकांच्या जीवावर त्यांनी केलं का नाही? संतोष लवटे मामा तो बैल सांभाळाय त्यांनी, पण त्या बैलानं त्यांचं चांगलंच केलं, वाईट काय केलंय का? नाव सगळीकडे आता व्हायला लागले त्या बैलाचं, त्या मालकाच. बैलामुळे मालकाच व्हायला, माणसामुळे मोड होत नाही. प्रसाद एवढा अभ्यास व्हायला बारीक विचार द्यायला कधी वेळ मिळाला? हेच काय असं आपलं काम आहे रेग्युलरचं करायचं. ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला चॅनलच्या मुलाखती ऐकायचं, छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ असतात ते बघायचं आणि आहे हे केलेलं. मामाजी काय उत्तर प्रसाद देतोय ते बरोबर आहे का? बरोबर आहे. पटतंय का? पटते. काय बनवाबनी करून नाही ना? काहीच नाही. जे रिअल आहे तेच आहे. तर काय बाबा ते एडिटिंग करा, हे करा, ते करा, असलं काय आहे का? जे रिअल आहे. तर हिथं आल्यानंतर तांडूरचा बैल बघितला, जसा व्हिडिओमध्ये आहे तसाच आहे. आता ही गाय बघितली, ही गाय आहे तशीच आहे. आताचं कसं झालं, एडिट करायचं ते असतं एक, दाखवायचं एक, की माणूस बैल घेऊन गेला भरवायला, गाई घेऊन गेला की ती माणसाचा मूड ऑफ होतोय सगळा. आणि बैल दिसताना वेगळा दिसतो, इथं बघा गेलं की वेगळं दिसते, माणसाचा गैरसमज वाढतोय. ह्या चॅनलच्या कामगिरीतून काय चुका वाटल्या का? नाही काही चुका काय चांगला आहे. जे रिअल आहे तेच दाखवले, दुसरं काही सुद्धा दाखवले. ठीक आहे मामा, वेळात वेळ काढलात आणि कमी बुद्धीचा ऐकलात, तुम्ही मान राखला, तिथंपर्यंत पोहोचला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आणि प्रसाद येताना योग्य व्यक्तीला सोबत घेऊन आला त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आभार आहे. आणि तुमच्या आयुष्यातली पहिलीच भेट का मामा ही पण? होय, होय, होय. ठीक आहे. तुमच्या आयुष्यात जसा वेळ मिळेल तसा तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी भेटी घेत चला. आणि त्यानंतर खरंच जगाच्या कल्याणासाठी जी गोष्ट आहे ती गोष्ट सडेतोड जाहीर करायला विसरू नका. आणि पुढील कामाला या खिलार शेतकरी शान परिवारकडून मी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. काय अडचण आली तर 8275208875 हा माझा मोबाईल नंबर आहे. जर विषय सविस्तर असेल तर आधी संदेश करून कळवा. आणि विषय किरकोळ असेल तर मोजक्या शब्दात बोलायचं असेल तर डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.